नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण येरवडा भागातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह या ठिकाणी शांताई सोशल फाउंडेशनच्या वतीने आज हजार महिलांना साडी वाटप करण्यात आलं। तसेच महिलांच्या प्रगतीसाठी अनेक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आज या ठिकाणी जे आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम झालेले आहे, ते कार्यक्रमाच्या आयोजनावर आपण काय बोला? खऱ्या अर्थाने तसं शांताई जानकी देवी बजाज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या परिसरातील विधवा, परित्यक्ता, तळागाळातील कष्ट करणारे आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शिवजयंतीच्या निमित्ताने आपल्याला सन्मान द्यायचा होता आणि तो सन्मान आपण जेवण देऊन, त्यांना नाश्ता देऊन, चहा देऊन, आपण त्यांना साडी देऊन तो सन्मान केला आहे। छत्रपती शिवाजी जयंतीच्या या निमित्ताने आज आपल्या 300 मुलं जे विशेष वर्गातले त्यांना आपण कपडे वाटप केले। परंतु हा जो सर्व शांताई संस्थेचा जो कार्यक्रम होत असतो, या कार्यक्रमाच्या मागं वैचारिक एक बैठक असते। सामाजिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विचारांची एक बैठक लागते आणि ही विचारांची बैठक फुले शाहू आंबेडकर बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची आहे। कारण आत्ता सध्याच्या माहोलमध्ये सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणारे अशा मेंटल परिसरामध्ये असणारी दर्गा, जे सर्व धर्म समभाव मानतात, जे आरोग्याविषयी काम करतात, जे गोरगरिबांना मदत करतात। कारण गेले 5 वर्षापासून 3-4 वर्षापासून या ट्रस्टच्या बरोबर आम्ही काम करतो आहे। त्या भागामध्ये यांनी आम्हाला जागा दिली नर्सिंग कोर्स घ्यायला। त्या भागामध्ये आपण कोविडच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना या ट्रस्टचे अध्यक्ष किंवा सेक्रेटरी किंवा संचालक मंडळ किंवा लंगर कमिटी यांचा आम्हाला विशेष सन्मान करायचा होता। त्याचं विशेष कारण असं आहे की जे काम दर्गा कमिटी करते, जे हुसेन बाबा दर्गा कमिटी करते, ते काम एक विशेष भागामध्ये त्याला आज मोठ्या प्रमाणात तुमच्यासारख्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पुणे शहरात नव्हे तर महाराष्ट्रात पोचवायचे की असे पण लोक आहेत की ते माणुसकीला पुढे ठेवतात, इंसानियत को आगे रखते और ये काम करने वाले लोगों को हमने आज पुरस्कार दिया है और वो पुरस्कार शांताई समाज भूषण पुरस्कार है। ये भूषण इसलिए है कि इन्होंने सबसे पहले इंसानियत को रखा है। इसलिए मैं दिल से ये सभी ट्रस्ट का और विशेषतः आयुब भाई हमारे साथ खड़े, क्योंकि शांताई ने हमेशा 25 साल में किसी भी पॉलिटिकल इंसान से कोई भी 1 रुपये का हमने पावती नहीं लिया। ये हमारी विशेष बात है, लेकिन हमारे भाई हमारे साथ है। असंच काम करणारे आपल्या परिसरातले संपतराव पोळ, ज्यांचं वय 90 आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी काम केलं, फुले शाहू आंबेडकरच्या विचारधाराने काम केलं। असे ज्येष्ठ नागरिकचे हरिगंगाराम सोसायटी फुलेनगरमधले प्रतिनिधित्व म्हणून आम्ही त्यांना जीवन गौरव देऊन सन्मान केला। खूप वेळ सर्वांनी सहकार्य केलं आणि हे सहकार्य करत असताना विशेष सहकार्य आम्हाला आमचे मित्र जे प्रशासनामध्ये इन्स्पेक्टर आहेत, परंतु ते कलाकार आहेत आणि त्यांचं पहिलं कलाकार म्हणून, ते संगीतकार म्हणून आणि प्रस्तुत म्हणून त्यांनी शांताईला फंड मिळावा म्हणून त्यांच्या या टीमनी संगीतमय संध्याकाळ केली आणि ह्यामध्ये जो आनंद होता तो आनंद अतिशय सुंदर होता। लोकांना, महिलांना शांत बसून इथे गाणे ऐकवले आपण आणि त्या सर्वांचं पण मनापासून मी धन्यवाद मानतो। आपल्याबरोबर नगरसेवक आयुबाई शेख या ठिकाणी उपस्थित आहेत। बाबाजी या ठिकाणी जे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, आजच्या कार्यक्रम प्रसंगी आज आपण काय बोलाल? आजचा हा कार्यक्रम शांताई आणि बजाज फाउंडेशन यांच्या माध्यमातून बापूसाहेब कांबळे आणि त्यांची मिसेस रश्मिताई कांबळे यांच्या जॉईंट विद्यमाने एक चांगला उपक्रम आपल्या भागात आणि एकदम सुंदर कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आज घेतलेला आहे। त्याच्यात विविध प्रकारच्या म्हणजे गोरगरिबांना एकत्र करून त्यांच्या मुलांना कपडे वाटप, गोरगरीब महिलांना आणि त्यांना साडी वाटप, हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या भागात झालेला आहे। असे खूप कमी कार्यक्रम आणि ह्या स्टँडर्डचे कार्यक्रम आपल्याकडं होत नाही, पण शांताईचं मी मनापासून कौतुक करतो। त्यांची सरांची, मॅडमची ही जी टीम आहे ती मनापासून काम करते आणि त्याचं रिझल्ट या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे का सकाळी 12 वाजेपासून आत्ता रात्री 8 वाजलेले तरीसुद्धा 3 वेळा हा सभागृह भरला आणि 3 वेळा लोक वेगवेगळे पद्धतीचे इथं आले। अशी डेअरिंग पुणे शहरात कुठली संस्था करू शकत नाही। जोपर्यंत या संस्थेला स्वतःवर कॉन्फिडन्स आहे, अनेक लोकांचे ह्यांनी या ठिकाणी लोकांना ट्रेनिंग देऊन नर्सचा असू द्या
त्याच्या दुसऱ्या ट्रेनिंग देऊन बाकीचे असे जवळजवळ 3-4 हजार मुलींना या ठिकाणी त्यांनी नोकऱ्या लावलेले. कोविडच्या काळात त्यांनी जे काम केले तो अप्रतिम आहे. असं काम पुणे शहरात दुसरी कुठली संस्था केलेली नाही आहे. ह्या पद्धतीने ह्यांनी सकाळी 12 ते रात्री 8 वाजेपर्यंत आमचे हुसेनशाह बाबा दर्गा मस्जिद ट्रस्ट तसेच लंगर कमिटी यांच्या माध्यमातून सुद्धा आज या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे दुपारी. ते त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांनी ते काम केलेलं आहे. बापूसाहेबांचं जो सामाजिक बांधिलकी आहे, फुले शाहू आंबेडकर ही जे त्यांनी विचारांची जी गाठ बांधलेली आहे त्याला आम्ही सदैव त्यांची पाठीशी खंबीरपणे उभे राहू. रश्मिता, आज आपण जे महिलांसाठी जे काम करता, नर्सिंग कोर्सेस करता, शिलाई मशीनचे कोर्स, कम्प्युटरचे कोर्स, पण महिलांच्या स्वरक्षणासाठी पण आपण असं काही करणार आहेत का? आत्ताच्या काळामध्ये महिलांवर अन्याय अत्याचाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्यासाठी आपलं काय नियोजन असतं? आता आपण जे संस्कार वर्ग चालवतोय लमाण वस्तीमध्ये, तिथं आम्ही आता विचार करतो की पुढं कराटेचं प्रशिक्षण त्यांना देण्यात यावं. त्याचबरोबर आत्ता नवीन एक गणिताचा एक भाग आहे जो आपल्याबरोबर मनीष घेणार आहे, ज्याच्यामध्ये नवीन मुलांना नवीन गोष्टी स्वतः कसे करू शकतील, म्हणजे त्यांची कल्पकता कशी वाढवता येईल यासाठी आपण करणार आहोत. पण मला एकच बोलायचं, हा जो कार्यक्रम घ्यायचा होता यामागचं मूळ उद्दिष्ट हे होतं की ज्यांचे आईवडील कोविडमध्ये गेलेत, जे मुलं अनाथ आहेत, जे विशेष मुलं आहेत, त्या मुलांची दिवाळी झाली नव्हती, क्रिसमस झाला नव्हता, त्या मुलांना आनंद मिळावा. आणि नुसतं म्हणजे प्रत्येक कार्यक्रम शांताईचे कसे होतात की भाषण देतात आणि ऐकतात आणि निघून जातात. तर आजचं मेन उद्दिष्ट काय होतं की सगळ्यांनी एन्जॉय करावा. आणि जी महिला सातत्याने घरामध्ये पूर्ण घरच्यांसाठी राबत असते तिला आनंद मिळावा आणि तिला जे आयतं ताट मिळेल त्याच्यातनं जो आनंद मिळणार आहे ते वेगळाच आहे. तर तो एक आनंद महिलांना या ठिकाणी मिळावा आणि त्याचबरोबर त्यांचा सन्मान व्हावा. आणि म्हणून आपण साडी पण त्यांना दिली, मुलांना कपडे दिले आणि हा आनंद मेळावा साजरा करण्यासाठी आमच्या या सगळ्या पूर्ण टीममुळे हे सगळं म्हणजे पूर्ण झालं आमचं जे उद्दिष्ट होतं. आणि सगळ्या महिला आल्या आणि त्यांनी पूर्ण आनंद घेतला. ज्या गोरगरीब आहेत, मजूर वर्गातल्या आहेत, विधवा महिला होत्या, परित्यक्ता महिला होत्या, सगळ्या प्रकारच्या महिला सकाळी होत्या. आणि विशेष आम्ही असं ते 2 भागामध्ये केलं होतं की सकाळी सगळ्या महिला आल्या पाहिजेत आणि त्यांना बसायला सीट मिळाली पाहिजे, कारण हे छोटं हॉल आहे. म्हणून आपण 500-700 महिला सकाळी बोलवल्या होत्या आणि बचत गटाच्या 700 महिला संध्याकाळी बोलवल्या होत्या. त्यामुळे सगळ्या मजूर महिला आज कामाला न जाता इथं आल्या आणि आजचा हा कार्यक्रम त्याचप्रमाणे सक्सेस झाला. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच आणि पुढे पण आम्ही असंच करत राहणार आहोत. सर, काय सांगाल आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं? शांताई संस्था आणि जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने जे शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम इथे आयोजित केला गेलेला होता, त्यामध्ये आम्हाला बापूसाहेब कांबळे सर आहेत, रश्मिताई आहेत, त्यांनी जी आम्हाला संधी दिली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे विशेष आभार मानतो. असेच नवीन नाविन्यपूर्ण कार्यक्रम हे नेहमी त्यांच्याकडून घडो, तसेच समाजोपयोगी बऱ्याचशा गोष्टी इथे करतच असतात. त्यांना अजून एक 10 हत्तींचं बळ मिळो अशा सदिच्छा मी सगळ्यांच्या वतीने त्यांना देतो. मुस्तक भाई, आपण आज बघतो पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि व्यसनदेनता पण वाढत चाललेलं आहे. पण असे जे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून काही मुलं सुधारण्याचं पण हे होऊ शकतात, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आज या ठिकाणी खरंच सांगण्यासाठी आनंद होत आहे की शांताई संस्थेच्या मार्फत गेली अनेक वर्षापासून बापूसाहेब कांबळे असतील, रश्मिताई कांबळे असतील यांनी त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आपल्या या भागामध्ये, येरडा भागामध्ये आणि पूर्ण पुणे शहरामध्ये व्यसनमुक्ती करण्यासाठी बऱ्याच प्रमाणात त्यांनी कार्य केलेले आहेत. तसेच महिलांना आणि लहान मुलांना, विशेषतः महिलांना त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम त्या ठिकाणी बापूसाहेब कांबळे यांनी त्यांची संस्था गेली अनेक वर्षापासून करत आहे. तसेच महिलांना त्या ठिकाणी योग्य आहार मिळावा, तसेच मुलांना योग्य आहार मिळावा, तसेच महिलांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, तसेच त्यांच्या समस्या त्यांना सोडवण्यासाठी, तसेच बचत गटाला त्यांना मदत करण्यासाठी अनेक योजना या ठिकाणी या भागात या संस्थेमार्फत उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि यापुढील काळात ते करतील. त्यांना अशाच आमच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच जी मुस्लिम जमात हुसेन ट्रस्टतर्फे आपण जे आमच्या कार्याचा दखल घेतली आणि आमचासुद्धा या ठिकाणी सत्कार घेतला त्याबद्दल आपले सर्व जे आपली धन्यवाद. तसेच आता म्हणजे आत्ता कार्यकर्ते आलेले आहेत महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटकडून, तर ते आत्ता त्यांनी सांगितलं की बापूंना एक मौलाना अबुल कलाम आझाद स्मृती दिनानिमित्त एक पुरस्कार वितरण झालेला आहे. त्याच्यामध्ये बापूंना एक पुरस्कार देण्यात येतोय. तर तो हा पुरस्कार खासदारांच्या हस्ते होणार आहे 22 तारखेला. तर त्यासाठी बापूंना खूप खूप अभिनंदन. खरंच त्यांचं कामच तेवढं आहे. ते आहेत म्हणून मी आहे, म्हणून एवढं काम चाललंय. तर खरंच त्यांना अभिनंदन, खूप खूप अभिनंदन.